कोणी एके काळची गोष्ट आहे. एकदा एका उंदराचे लग्न करण्याचे वय झाले. त्याने खूप स्थळे शोधली. खूप दिवस वधू संशोधन केले. त्याला एकही वधू पसंत पडत नव्हती. खूप चांगली स्थळे त्याने नाकारली. चांगले स्थळ आले तरी तो नापसंती कळवायचा. त्याला सर्वोत्तम गुण अंगी असलेली बायको करायची होती. उंदराचे आईवडील त्याच्या स्वभावाला कंटाळून देवाकडे गेले. त्यांनी देवाकडे मागणी केली की देवा, आता तूच आमच्यासाठी वधू शोधून दे. देव म्हणाला, तुम्ही हवेकडे जा. हवा खूप ताकदवान आहे. ती तुमचा प्रश्न सोडवेल. उंदराचे आई-वडील हवेकडे गेले. हवा म्हणाली, माझ्यापेक्षा पर्वत ताकदवान आहे. तो तुमचा प्रश्न सोडवेल. आई-वडील पर्वताकडे गेले. पर्वत म्हणाला, माझ्यापेक्षा एक प्राणी जास्त ताकदवान आहे. तो दिवस रात्र मला पोखरत असतो. माझ्याच अंगावर घर करतो. मी त्याला घाबरतो. त्याचा परिवार सर्वात जास्त ताकदवान आहे. आई वडिलांनी विचारले, तो परिवार आम्हाला कोठे भेटेल? पर्वताने त्या प्राण्याच्या घराकडे बोट दाखवले. उंदीर त्या घराकडे गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते घर एका उंदराचेच होते. त्या ताकदवान उंदराच्या कुटुंबाने सर्वांचे स्वागत केले. तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. माझी मुलगी तुमच्या मुलासाठी अत्यंत योग्य आहे, असेही ताकदवान उंदीर म्हणाला. लग्नाळू उंदीर आणि त्याच्या आईवडिलांनी भावी वधूला पाहिले. सगळ्यांच्या मते जोडी योग्य होती. मुलाला मुलगी आवडली. लवकरच त्यांचे लग्न लागले. उंदराला अखेर बायको मिळाली. तुम्हाला अशाच नवीन गोष्टी ऐकायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.